बघा तुम्ही आता ते आमच्या आम्हाला देऊ नका. अधिक माहितीसाठी बोलवा www.canadabank.com. आणि अति लागू. आणि त्यावेळेला मराठी भाषा विभागाने किंवा परिवहन मंत्र्यांनी ठराव काढला होता आणि मराठी भाषेचं कौतुक करणाऱ्या काही कविता एस टी स्थानकावर तुम्ही प्रदर्शन करा अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता. एका 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मला बोलवलेलं होतं. त्यावेळेला मी आलो होतो. याच्या आधीच जे एस टी स्टँड होतं त्या एस टी स्टँडच्या पेट्रोल कितीच्या शेजारीचा कार्यक्रम झालेला होता. दोन्ही बाजूला एस टी बसेस येत होत्या आणि माझं तिथं व्याख्यान झालेलं होतं मराठी भाषेचं गौरव करणारा आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यावेळेला बारामतीचे तहसीलदार सुनील प्रसाद चव्हाण होते आणि मला वाटतं ज्ञानेश्वर रायते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि रायटेरी माऊलीनं त्या कार्यक्रमाची फार चांगल्या प्रकारची बातमी नंतरच्या कालखंडात दैनिक सकाळमध्ये प्रसारित झालेली होती. त्या कार्यक्रमाची मला या निमित्तानं आठवण झाली. आता मी मला ज्यावेळेला रात्री फोन आला शिंदे साहेबांचा त्यावेळेला तुम्ही माझ्यासमोर असाल असं माझ्या धनीमनी सुद्धा नव्हतं. बीएसटीचे लोक माझ्यासमोर असतील असं माझ्या धनीमनी सुद्धा नव्हतं. मी येऊन खूप वेळ झाला आणि खूप वेळ झाल्यानंतर आता बघापासून बघतोय की तुम्ही आता सगळेजण श्रोते म्हणून समोर असणार आहात. मी पहिल्यांदा शिंदे साहेबांना माझ्या मनातली अडचण सांगितली की एक्सपर्ट लोकांच्या समोर आता रस्ता सुरक्षेबद्दल मला बोलायचं. वाघमोडे साहेबांना पण मी कालच ठरवून सांगितले की तुम्ही माझी फार मोठी अडचण केली की सुरक्षा विभागामध्ये काम करणारे सगळे लोक या सगळ्या लोकांच्या समोर आता मला रस्ता सुरक्षेबद्दल बोलायचा. पण वाघमोडे साहेबांनी थोडासा मला दिलासा दिला. ते असं म्हणाले आम्ही काही सततच बोलत असतो पण जरा बाहेरच्या लोकांनी जरा सांगितलं की जरा बरं पडतं आणि त्यामुळं मला तो थोडासा बंधुवारी भगिनीनो तो थोडासा दिलासा मिळालेला आहे. रस्ता सुरक्षेकडे जाण्यापूर्वी थोडंसं एसटी बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. 1 जानेवारी आहे, वर्षाची सुरुवात आहे आणि माझ्या जीवनाची म्हणजे की 2026 ची तुम्ही सगळ्या लोकांनी एसटी बारामतीनं माझी फार चांगल्या प्रकारची सुरुवात केलेली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी व्याख्याने देत होतो एसटी महामंडळामध्ये येऊन एसटी स्टँडवर येऊन एसटी डेपोमध्ये येऊन मला व्याख्यान देण्याची संधी या निमित्तानं मिळालेली आहे. एसटीकडे प्रवास करण्यापूर्वी एसटीकडे येण्यापूर्वी एसटी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी थोडंसं मी साहेब पाठीमागे आणि ही तारीख आहे 1 जानेवारी 1848. आज आपण 1 जानेवारी 2026 बोलतो. 1 जानेवारी 1848 रोजी या वर्षामध्ये किंबहुना भारतामध्ये किंबहुना आशिया खंडामध्ये एक क्रांतिकारक घटना घडली. ती क्रांतिकारक घटना होती ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची पहिली मुलीची शाळा सुरू 1 जानेवारी 1848 रोजी. आता उद्याचा दिवस सोडला की परवाच्या दिवशी 3 जानेवारीला आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणार आहोत. माझ्या विनंतीप्रमाणे 141वी जयंती काहीतरी आपण ती किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची ती जयंती आपण साजरी करणार आहोत. 190च्या पुढे काहीतरी ती जयंती गेलेली आहे. 1831 साली त्यांचा जन्म झाला होता. तर तो जो काही प्रवास आहे तो प्रवास फार महत्वाचा आहे. शिक्षणाचा तो जो काही प्रवास आहे तो प्रवास फार महत्वाचा आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकऱ्यांचा आसूड नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची प्रस्तावना करत असताना एक अखंडाची निर्मिती करतात आणि त्या अखंडाची निर्मिती करत असताना त्या असं म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना विद्ये गेली, मती विना विद्ये गेली, मती विना मुक्ती गेले, विद्या विना शूद्र गेले, इतके सगळे पदार्थ एका अविद्येने गेले. महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण सुरू करण्याच्या आधी आपल्याकडे इथे शिक्षणाची कोणत्याही प्रकारची परंपरा नाही. आणि त्यामुळं आताचं जे काही एसटी महामंडळ आहे, शिंदे साहेब, वाकोडे साहेब, शेठ मॅडम, आताचं जे काही एसटी महामंडळ आहे ते एसटी महामंडळ त्याच्यासाठी जी शिक्षणाची जी काही बीज आहे ती शिक्षणाची बीज महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे हे जे काही कार्य आहे, त्यांचं जे काही डिवोशन आहे, त्यांचं जे काही डेडिकेशन आहे, त्यांचं जे काही डिटर्मिनेशन आहे, त्या डिटर्मिनेशन मध्ये ते सगळं असलेलं आपल्याला दिसून येतं. मी खूप आधी आलो, कार्यक्रमाच्या खूप आधी आलो, मला एसटी स्टँड बघायचं होतं. याच्या आधी मी एसटी स्टँड जे बघितलं, बारामतीमध्ये एसटी स्टँड ते मी कॉमन मॅन म्हणून एक सर्वसामान्य माणूस म्हणून बघितलं. या स्टँडचं उद्घाटन झाल्यानंतर राज्यभरातील पर्यटक बारामतीच्या स्टँडला भेट द्यायला येऊ लागले. त्यापैकी एक पर्यटक बारामतीच्या एसटी स्टँडवर आलो आणि ते एसटी स्टँड मी त्या कालखंडात बघितलं. बाहेर जे बारामती बस स्थानक असं आहे तिथं माणसं येऊन फोटो काढत होती. नंतर त्यांचा सोशल मीडिया हँडलवर तो फोटो नंतरच्या कालखंडामध्ये तो पोस्ट करत होती. त्या कालखंडामध्ये मी पण तसं ते पोस्ट केलेलं आहे. तर 2024 मध्ये या स्टँडची सुरुवात झाली. वर्ष 12-14 महिने किंवा 14-16 महिने काहीतरी ते झालेले आहे. आता ही झाली शिक्षणाची परंपरा. मी जो इथं तुमच्या समोर उभा आहे, शिक्षक म्हणून उभा आहे, प्राध्यापक म्हणून उभा आहे, एक लेखक म्हणून, एक विचारवंत म्हणून, एक तत्वज्ञ म्हणून तुमच्या समोर जो मी उभा आहे, त्याच्यामध्ये एसटीचं योगदान फार महत्वाचं आहे. एक छोटीशी आठवण सांगतो आणि त्याच्यानंतर आपला जो विषय आहे त्या विषयाकडे मी येतो. वाकोडे साहेब, इथली जी बारामतीची एसटी स्टँड आहे त्या एसटी स्टँडची बहुतेक सगळी स्थित्यंतर मी बघितलेली आहे. 7 जुलै 1994 रोजी बारामती येथील विद्यापीठाच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मी मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून मी सेवेत रुजू झालो. त्याच्या आधी 29 जून 1994 रोजी पुण्यात जी बारामतीला एसटी आलेली होती, पुणे बारामती स्वारगेटकडून जी एसटी आलेली होती, त्याला जेजुरीच्या स्वारगेटचा सिग्नल असता. समोरून जर एखादी एसटी बस आली, समोरून जर एखादा ट्रक आला तर टायर एसटीचं एक टायर एका बाजूचं टायर खाली घ्यावं लागत होतं. अशा प्रकारचा तो त्या कालखंडाचा तो जो काही प्रवास होता तो प्रवास करून मी बारामतीमध्ये पोहोचलो होतो. नंतरच्या कालखंडात सोशल मीडिया येणाऱ्या काळाला काय मला कळलं नाही तर ते तिकीट जपून ठेवलं असतं. 23 रुपये काहीतरी त्यावेळेस तिकीट होतं. तर 23 रुपये देऊन कंडक्टरला 23 रुपये देऊन मी त्यावेळेला बारामतीमध्ये पोहोचलो होतो आणि बारामतीचे एसटी स्टँड मी बघितलेलं होतं. पण वाकोडे साहेब त्यावेळेला बारामतीचे एसटी स्टँड बघितलं थोडासा लहान होता. कारण मी पवार साहेबांच्या बारामतीला आलो होतो आणि पवार साहेबांची जी बारामती आहे खूप ऐकून होतो. पवार साहेबांची राज्याचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि पवार साहेबांच्या बारामतीमध्ये आल्यानंतर ते जे काही एसटी स्टँड होतं ते एसटी स्टँड बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आमच्या रंकाळा एसटी स्टँड सारखं आहे, आमच्या कोल्हापूरच्या सीबीएस सारखं आहे, आमच्या राधानगरीचे एसटी स्टँड सारखं आहे, असं काहीतरी त्यावेळेला मला ते वाटलं होतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र त्याच्या स्थित्यंतर झालं आणि प्लॅटफॉर्म दोन्ही बाजूला झाले, त्याही बाजूला झाले त्याही बाजूला झाले. तेही स्थित्यंतर मी बघितलं आणि आत्ताचं बारामतीचं एसटी स्टँड आहे. 32 वर्षांपूर्वी बारामतीचं एसटी स्टँड कसं असावं असं जे माझ्या मनातलं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता या एसटी स्टँडच्या रूपानं तयार होतं. मी ते एसटी स्टँड बघितलं. लेकिन कोणी पण असं म्हणतं की बारामतीचं एसटी स्टँड बघितल्यानंतर आल्यानंतर मी एअरपोर्टवरती आलो की काय असं वाटायला लागतं. की अप्रतिम एसटी स्टँड इतक्या वर्षांनी बारामतीला मिळालं, खूप छान एसटी स्टँड मिळालं. मी त्याबद्दल
बारामतीच्या नेतृत्वाला आदरणीय पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, दादांना, वहिनींना आणि इतर जे जे काम करणारे जे कोणी लोकनेते आहेत त्या लोकनेत्यांच्या बद्दलची मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचं कौतुक करतो, बारामतीकरांचं कौतुक करतो, तुमच्या सर्वांचं कौतुक करतो की इतक्या चांगल्या स्टँडच्या परिसरामध्ये तुम्हाला इथं काम करण्याची संधी मिळालेली आहे. मी माझं स्वतःला भाग्यवान समजतो की गेल्या 32 वर्षांपासून मी बारामतीमध्ये आहे आणि बारामतीमध्ये मला फार चांगल्या प्रकारचं काम करता येत आहे. विद्यापीठामध्ये मला फार चांगल्या प्रकारचं काम करता येत आहे. विमानतळासारखं स्टँड मित्रांनी मैत्रिणीनं आपल्याला मिळालेलं आहे. ही इथलं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाची फार चांगल्या प्रकारची देणगी आपल्याला मिळालेली आहे. आमचा जो प्रवास होतो, तुमचा माझा जो इथपर्यंतचा येण्याचा जो काही प्रवास होतो, तुमचा होण्याचा जो काही प्रवास होतो, वैचारिक उंची, शैक्षणिक उंची होण्याचा जो काही प्रवास होतो त्या प्रवासामध्ये एसटीचा फार मोठा वाटा असतो. एक साधारणतः 2004 किंवा 5च्या दरम्यान मी आपल्या बारामतीचं जे की मी दुसऱ्या स्टेजचं जे एसटी स्टँड बघितलेलं होतं त्या एसटी स्टँडवर मी माझी ओमनी घेऊन आलो आणि नजर चुकलीनं मी ती ओमनी त्याला काही त्या प्लेट्स वगैरे लावल्या होत्या आणि त्यामुळं जिथं प्रवासी उतरतात तिथं मी ती ओमनी उभी केली होती. इकडून इंदापूरकडून बस आली, एक आली, आतमध्ये ती वळत होती आणि मग त्या बस ड्रायव्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा त्या बसच्या ब्रेकचा प्रॉब्लेम असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, ड्रायव्हरला ती बस थांबवता आली नाही. ती बस आम्ही जिथं ओमनी उभी केली होती त्या ओमनीला धडकली आणि पाठीमागचा जो काही टेल लॅम्प असतो त्या टेल लॅम्पचं नुकसान झालं. मग ते असं काहीतरी झालं. त्याच्यानंतर मग एक 5-25 ड्रायव्हर कंडक्टर्स आले, त्यांनी मला घेराव घातला. मी थोडासा घाबरलो. मग अशी या प्रसंगाची आम्ही उजळणी केली. मी थोडासा घाबरलो. त्यांना असं वाटत होतं कदाचित मी काही पाडले होते, पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की मी अजिबात पाडणार नाही, तुमच्या कोणत्याही प्रकारचा ब्लेम करणार नाही. उलट मी दिलगिरी व्यक्त करतो की नो पार्किंगसाठी तुमच्या कामात मी व्यत्यय आणला आणि त्याच्याबद्दलची मी दिलगिरी व्यक्त करतो. पण तरी पण मी थोडीशी मोहळा भूमिका घेतल्यानंतर ते थोडेसे सगळे अग्रेसिव्ह झाले. आता काय करायचं मला प्रश्न पडला आणि मग मला एक काम लक्षात आलं की शिंदे साहेबांचं नाव आलं. मी मुलांनी सांगितलं की शिंदे साहेबांना फक्त बोलवा आणि त्याच्यानंतर आपण इथून त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न. माझं सुदैव सायंकाळची वेळ होती. शिंदे साहेब ड्युटीवर होते, त्यांच्या कार्यालयात होते. ते जिथं कुठे ड्युटीवर होते तिथे ते आले आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की शिंदे साहेबांची माझी ओळख आहे, माझी तुमच्याबद्दलची काही तक्रार नाही. त्याच्यानंतर शिंदे साहेब आले, सगळ्या त्यांच्या सहकार्याला त्यांनी समजावून सांगितलं आणि आमचा जो काही छोटासा वाद झाला होता तो छोटासा वाद तिथं तो घेतला. त्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टर्सना मी असं म्हणालो, सगळ्या कर्मचाऱ्यांना मी असं म्हणालो, सगळ्या अधिकाऱ्यांना असं म्हणालो, मी जी ओमनी कार घेतली त्या ओमनी कारच्या क्रेडिटचा दर आमच्या एसटीकडे त्याचं कारण असतं. माझ्या विद्यार्थी देशामध्ये एसटीने जर मला सवलतीचा पास दिला नसता तर शाळा कॉलेजमध्ये जाताना शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी मला एसटी प्रवासासाठी तिकीट काढून जावं लागलं असतं आणि एसटी प्रवासासाठी तिकीट काढून जाताना कदाचित मला ते परवडलं नसतं. एसटीनं मला सवलत दिली म्हणून मी नंतरच्या कालखंडामध्ये शिक्षण घेतलं, मोठा झालो, मराठीचा प्राध्यापक झालो, नंतरच्या कालखंडात वक्ता झालो, नंतरच्या कालखंडात लेखन करता येऊ लागलं आणि राज्यभर या निमित्तानं, लेखनाच्या निमित्तानं, वाचनाच्या निमित्तानं, चिंतनाच्या निमित्तानं, मननाच्या निमित्तानं, व्याख्यानाच्या निमित्तानं वक्तव्य करता येऊ लागले. एसटीनं आम्हाला मोठं केलं. एसटी बद्दलची कृतज्ञता सन 1 जानेवारी 2026 रोजी पहिल्या दिवशी एसटी बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपला हा जो काही विषय आहे त्या विषयाकडे मी वळतो. सर, या क्षेत्रातला मी काही एक्सपर्ट नाही, पण मी गेल्या 20-1 वर्षांपासून स्वतः ड्रायव्हिंग करतो आहे. फोर व्हीलरचं ड्रायव्हिंग करतो आहे आणि त्याच्या आधी मी 2 व्हीलरचं ड्रायव्हिंग करतो आहे आणि माझे जे काही रस्त्यावरचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन्स मी फक्त तुमच्यासमोर मांडतो आणि सातत्यानं दिनेश आता माझ्यासोबत आहे, विशाल माझ्यासोबत आहे, माझी मुलं ड्रायव्हिंग करतात, माझी पत्नी ड्रायव्हिंग करते, विक्रम नावाचा माझा विद्यार्थी तो ड्रायव्हिंग करतो, विकास नावाचा माझा विद्यार्थी तो माझ्यासोबत ड्रायव्हिंग करतो. सगळ्यांचं ऑब्झर्वेशन या सगळ्यांच्या माझी रस्त्यावरच्या लोकांच्या बद्दलची प्रेमळ तक्रार असते. ती तक्रार अशी की सगळ्या देशाचं ड्रायव्हिंगच्या बाबतीमध्ये रस्ता सुरक्षा बाबतीमध्ये सगळ्या लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. त्याच्यात अपवाद फक्त एसटीचा ड्रायव्हर. एसटीच्या ड्रायव्हरचं कोणत्याही प्रकारचं प्रबोधन करण्याची आवश्यकता नाही. त्याचं कारण असं गेल्या कित्येक वर्षांचं म्हणजे की 1979 सालापासून सर 1979 सालापासून आता 50 वर्ष पूर्ण होती.
1979 साली मी घरात त्या बाहेर पडलोय. मला शिक्षणासाठी हॉस्टेलला ठेवलं होतं. एक तर 5वीला होतो. आता 2000 कदाचित 29 ला 50 वर्ष पूर्ण होती. गेले 45 वर्ष मी एसटीला प्रवास करतो, रस्त्यावर प्रवास करतोय. आणि रस्त्यावर प्रवास करत असताना माझ्या लक्षात येतं की रस्त्यावरच्या नियमांचं पालन जर कोण करत असेल, रस्त्यावरच्या नियमांचं पालन जर करत असेल तर ती फक्त एसटी करते आणि एसटीचा फक्त ड्रायव्हर करतो. एसटीची ड्रायव्हर, एसटीची कंडक्टर आणि एसटीची जी काही सगळी तुमची अधिकार मंडळ आहे, त्या अधिकार मंडळाच्या बद्दल मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो. त्यामुळे एसटीच्या ड्रायव्हरला माझी कोणत्याही प्रकारची सूचना नाही. एसटीच्या कंडक्टरला माझी रस्ते सुरक्षा अभियानाबद्दल कोणत्याही प्रकारची सूचना नाही. आता मला सरांनी तुमचं निवेदन आलेला जो काही जी आर आहे तो जी आर मला थोडासा वाचायला सांगितला. तो वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की सर याच्यापैकी कोणत्याही प्रकारची सूचना तुमच्या ड्रायव्हर्सला द्यावी लागत नाही. मी असं मानतो एसटी महामंडळ आम्हाला अध्यक्ष कोण आहे माहित नाही. कॉमन मॅन या नात्याने एसटी महामंडळाचा अध्यक्ष कोण आहे माहित नाही. त्याला सांभाळणारा एसटी महामंडळाला सांभाळणारा तो जो कोणी IAS ऑफिसर आहे, जो कोणी IAS ऑफिसर आहे कोण आहे ते आम्हाला माहिती. आम्हाला एसटी म्हणजे फक्त काय कळतं, रस्त्यावर धावणारी एसटी कळते. आणि रस्त्यावर धावणारी एसटी त्याच्या स्टेरिंगवर बसलेला तो जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आमच्यासाठी एसटीचा राजदूत आहे. तो ड्रायव्हर कंडक्टर नंतर का बसमध्ये गेल्यानंतर आम्हाला कंडक्टर मिळतो, तो तिकीट देतो आणि त्याच्यानंतर तो त्याचा सहकारी असतो. पण रस्त्यावर आम्हाला एसटी महामंडळाच्या रूपात कोण मिळतं तर तुमची पहिल्यांदा लालपरी भेटते. आता सगळी ती प्रगती झाली. शिवाजीपर्यंतचा तो प्रवास आतापर्यंतचा आला. त्याच्या आधी कुठे, त्याच्या आधी येशड बस वगैरे वगैरे तो सगळा प्रवास, त्या सगळ्या तीर्थंकरांचा, त्या सगळ्या प्रवासांचा मित्रांनी घेतलेलं लोकांचा काही प्रकारचा साक्षीदार आहे. शिंदे साहेबांनी मला बोलवलं, बरं झालं. त्याचं कारण असं एसटीवर मनापासून प्रेम करणारा एक माणूस आहे आणि एसटी बद्दल, एसटी महामंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा एक मनापासून एक माणूस आहे. तर शिंदे साहेब मला असं सांगत होते की या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आम्हाला तुम्हाला विद्यापीठ शाळेमध्ये यायचं होतं, तुम्हाला पत्र द्यायचं होतं, तिथे आम्हाला अशा प्रकारचं निमंत्रण पत्र द्यायचं होतं. पण त्यांनी त्यांची अडचण सांगितली की कुठल्या तरी एसटी बसला कुणीतरी दोन मुलं धडकली आणि त्याच्यानंतर जो काही अपघात झाला तो अपघात विस्तारण्यासाठी त्यांना बरेचसे 5-6 तास 7-8 तास त्यांच्यामध्ये व्यतीत झाले आणि त्यामुळे त्या मला असं म्हणाले की तुमच्या आलं नाही. मला खात्री आहे कालची काही दुर्घटना घडली, तो जो काही अपघात झाला त्या अपघातामध्ये एसटीच्या ड्रायव्हरचं व्यक्तीची ती गोष्ट नसेल. रस्त्यावर टू व्हीलर वेगानं धावणारी ही जी काही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीचा तो दोष असतो, या मुलांचा तो दोष असतो. आणि ती मुलं कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नाही, वेगाचे नियम पाळत नाही, कोणत्याही प्रकारचे रस्ता सुरक्षेचे नियम ते पाळत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होतात. पण जनमानस मात्र काय करतं, जी मोठी गाडी असते त्या मोठ्या गाडीला पहिल्यांदा धरतात. फॉर एक्झाम्पल ट्रक ड्रायव्हर सुद्धा फार चांगल्या प्रकारचं ड्रायव्हिंग करतात. एका दुसरा ट्रक ड्रायव्हर गडबड करतो. नंतर बहुतांश वेळेला मी त्या ट्रक ड्रायव्हर लोकांचं मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे, ते कधीही नियम तोडत नाही, ते कधीही नियमांचं उल्लंघन करत नाही. एखादा ट्रक ड्रायव्हर अपघात असू शकतो पण बहुतांश ट्रक ड्रायव्हर एसटीचे ड्रायव्हर मात्र 100% नियमांचं पालन करतात. कोणत्याही प्रकारच्या रस्ता सुरक्षाच्या नियमांचं ते उल्लंघन करत नाही आणि त्यामुळं एसटी ड्रायव्हर्सना बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या काही प्रसंगाला सामोरं जावं लागते. आता सोशल मीडियावर माणूस आहे, मी अशा प्रकारचे चित्र बघतो आणि त्या लोकांच्या हातामध्ये मोबाईल आला, त्या व्हिडिओ शूटिंग आलं, अमुक आलं, तमुक आलं. त्याच्यामध्ये अनेक वेळेला एसटी ड्रायव्हरला जाऊन त्याचा जो दरवाजा असतो त्या टायरवर चढून तिथं एसटी ड्रायव्हरला जाऊन तिथं दमदाटी केली जाते. ते पोरगा किंवा तो जो काही माणूस असतो तो माणूस जरापैकी बरा असेल तर तो थोडासा वाद जातो, तिथून परत जातो. पण बऱ्याच वेळेला आपण रील्स मध्ये बघतो, बऱ्याच वेळेला आपण व्हिडिओ मध्ये बघतो, तो त्या ड्रायव्हरला मारहाण करतो. मारहाण करणारा तो जो काही माणूस असतो त्या माणसाला कळत नाही की आपण सरकारी कामामध्ये व्यक्ती आहे. समजा ड्रायव्हरची जरी चूक असली तरी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळ आहे, पोलीस आहे, प्रशासन आहे, बाकीचे ते लोक कारवाई करतील. पण कायदा हातात घेण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार कॉमन मॅनला नसतो. पण तिथं जो कोणी कॉमन मॅन असतो त्या कॉमन मॅनच्या ते लक्षात येत नाही. तो कॉमन मॅन त्या टायरवर, त्या पुढच्या त्या रूटवर तो चढतो, दरवाजाच्या तिथे चढतो, एसटी ड्रायव्हर पर्यंत तो बसतो, त्याचा तो गळा पकडतो, तिथं तो मारहाण करण्याचा प्रयत्न करतो. सगळं ते सोशल मीडियामध्ये येतं. अशा प्रकारची घटना घडते त्यावेळेला मित्रांनी भेटलेलो एसटीवर ट्रेन करणारा एक माणूस म्हणून, एक प्रवासी म्हणून मला खूप वाईट वाटतं.
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी हे एसटीचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याचा जो लोगो आहे तो लोगो आमच्या सरांनी इयत्ता 5वी असताना कधीतरी तो सावंत सरांनी कधीतरी त्या लोगोचा अर्थ मला सांगितला. एसटीच्या सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी त्या लोगोचा अर्थ तो रस्ता आहे, त्याच्यामध्ये तो टायर आहे आणि त्या टायरचा अर्थ आम्हाला इयत्ता 5वी असताना 1979-80 साली कधीतरी आमच्या शाळेच्या एका रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये मी शिकवत होतो. त्या शिकत असलेल्या त्या शाळेमध्ये आमचे जे प्राचार्य होते त्या प्राचार्यांनी तो अर्थ आम्हाला त्यावेळेला तो समजावून सांगितला. त्यामुळे इयत्ता 5वी पासून जसा आम्ही प्रवास करतोय तिथेपासून आम्ही एसटीवर प्रेम करतोय, एसटी महामंडळावर प्रेम करतोय आणि एसटी बद्दलच्या कृतज्ञता व्यक्त करतोय. आता साधारणतः ऑब्झर्वेशन असेल चांगल्या प्रकारचं मी वाचन करतो. आता माझा परिचय करून देत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं चांगलं वाचन करतो, काही अहवालांचं वाचन करतो, काही मनोवैज्ञानिकांचं वाचन करतो, त्यांचे जे निष्कर्ष असतात त्या निष्कर्षांचं वाचन करतो. ते वाचन करत असताना माझ्या असं लक्षात येतं की साधारणतः वय वर्ष 28च्या आत जे चालक आहे, तुम्ही नाही बाहेरचे जे चालक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 व्हीलरचा चालक, फॉर एक्झाम्पल रिक्षाचा ड्रायव्हर, फॉर एक्झाम्पल 4 व्हीलरचा ड्रायव्हर, या सगळ्या मुलांचं ट्रक चालू त्याच्यामध्ये ट्रक सुद्धा येतो, हेवी व्हेकल सुद्धा त्याच्यामध्ये येतात. या सगळ्यांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ते ऑब्झर्वेशन करत असताना आपल्याला लक्षात येतं की वय वर्ष 28च्या आधीच्या लोकांनी, तरुण मुलांनी हे सगळे अपघात केलेले असतात. खरं म्हणजे तरुण मुलांनी ते अपघात करू नये. माझ्यासारखा 55 वर्ष पार केलेल्या एखाद्या माणसाकडून अपघात झाला तर तो आपण समजू शकतो की नजर चुकीने तो अपघात झालेला असेल. तरुण मुलं फार शार्प असतात, ते स्मार्ट असतात आणि शार्प असणाऱ्या स्मार्ट असणाऱ्या लाट मारून तिथं पाणी काढेल अशा प्रकारची प्रवृत्ती असणाऱ्या या मुलांच्याकडून अपघाताची अपेक्षा नसते. पण दुर्दैवानं या मुलांकडून या वयोगटापर्यंत मात्र बऱ्याच वेळा अपघात होताना आपल्याला दिसून येतात. मी शिंदे साहेब थोडासा मानसशास्त्राचा पण अभ्यास करतो, त्याची काही निरीक्षण पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मनोविज्ञान सायकोलॉजी एके ठिकाणी असं सांगते माणसाचा स्वभाव कसा ओळखायचा, त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. ते पॅरामीटर्स काय सांगतात की हस्ताक्षरामधून सुद्धा आपल्याला माणसाचा स्वभाव ओळखता येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो माणूस फार चांगल्या प्रकारचं लेखन करतो तो त्याच्या जीवनामध्ये तो डिसिप्लिन मध्ये असतो. त्याचा हस्ताक्षर जर चांगला असेल तर लक्षात घ्यायचं की तो त्याच्या जीवनामध्ये फार चांगल्या प्रकारचा तो डिसिप्लिन मध्ये माणूस असतो. माझा हस्ताक्षर चांगला, माझ्या हस्ताक्षरावरून सांगतो, म्हणजे की मी काही माझं स्वतःचं कौतुक करत नाही, मी स्वतःचं कौतुक घेत नाही. पण हे तत्व मला लागू होतं, ज्याचा हस्ताक्षर चांगला असतं त्याचे विचार चांगले असतात, तो माणूस म्हणून चांगला असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज जसं शेवटच्या माणसाचा विचार करत होते, त्याच्या कल्याणाचा जसा विचार करत होते. आपण जर यांची व्याख्यान ऐकली, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची जर तुम्ही व्याख्यान ऐकली आणि त्याची जर छोटी पुस्तिका वाचली तर त्या पुस्तिकेमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज असं सांगतात की जनतेचं राज्य यावं हे सांगत असताना असं ते सांगतात, ते असं सांगतात की रयतेचं जर राज्य निर्माण करायचं असेल तर राजा म्हणून, सरदार म्हणून, माझे अधिकारी म्हणून, माझे सैनिक म्हणून इथल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही हाताळायचं नाही. ते शेवटच्या माणसासाठी ते शेवटच्या माणसाचा माणसं अशी ओळखताय का महामानव महापुरुष असे तयार होतात. एखादा जाणता राजा, एखादा रयतेचा राजा अशा पद्धतीने तो तयार होतो. माझा मुद्दा होता मनोविज्ञानाचा. त्या मनोविज्ञानामध्ये की हे सगळं आपण ज्यावेळेला वाचन करतो, चिंतन करतो, मनन करतो आणि प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आपण त्याची अंमलबजावणी करतो. मगापासून आल्यापासून शिंदेसाहेब माझ्या या व्यक्तिमत्वाचं कौतुक करतात. मी त्यांना सांगितलं की सगळं क्रेडिट या महाराष्ट्रातील या जगभरातल्या महामानवांकडे देतात. म्हणजे या महाराष्ट्राच्या महानुभाव पंथाकडे जातात, या महाराष्ट्राच्या वास्तविक संप्रदायाकडे जातात, छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे जातात, छत्रपती शंभूराजांच्याकडे जातात, संभाजी महाराजांच्याकडे जातात, आमच्या पदापूजन ताराराणीकडे जातात, छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे जातात, सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्याकडे जातात. नंतरच्या कालखंडामध्ये फुले, शाहू आंबेडकर, गाडगे बाबा, महाराज पाटील, राष्ट्रसंत गुरुजी महाराज, नरेंद्र दाभोळकर ते तिथे शरद पवार साहेब यांच्यापर्यंत ही सगळी परंपरा आपल्याला सांगता येईल. या सगळ्या लोकांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर या बहुतेक लोकांचे हस्ताक्षर चांगली होती. ज्या माणसाचा हस्ताक्षर चांगला असतं तो शक्यतो चांगला असतो. मनोविज्ञान हे सिद्धांत त्या सिद्धांताला काही ठिकाणी
संवाद असू शकतो. त्याच्यात दुसरं एक सर्वात महत्त्वाचं की जी माणसं गोडगोड लिहितात ती माणसं गोडगोड लिहितात. जी माणसं गोडगोड लिहितात ती माणसं गोडगोड लिहितात. जी माणसं फार पेन दाबून लिहितात म्हणजे दाबून लिहिल्यानंतर कदाचित या बाजूला सुद्धा उघडतात ती माणसं आपले मुद्दे ठसून मांडतात. जी माणसं तीर्थ लिहितात ती माणसं त्यांच्या जीवनामध्ये तीर्थ जातात. रस्त्याने जाताना तीर्थ नाही पण सतत पाय अडवतात. म्हणजे कुठल्याही चांगल्या प्रकारचं काम चालू आहे त्या कामामध्ये ती पाय अडवतात. अशा प्रकारचे ते तीर्थ त्यांचं डोकं चालतं. माणसं सरळ चालतात पण डोकं मात्र त्यांचं तीर्थ चालतं असं मनोविज्ञान सांगतं. आणि जी माणसं डिस्प्यूट लिहितात ती माणसं त्या माणसांचं व्यक्तिमत्व हे असं सांगता येत नाही की हा माणूस कसा आहे. समोरचा माणूस आपल्याला तो सांगता येतो. मनोविज्ञानाचे हे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताला विज्ञानाचे जे सिद्धांत युनिव्हर्सल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाण्याला आपण सूत्रामध्ये मांडताना आपण म्हणतो H2O 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन अशी आपण त्याची मांडणी. म्हणजे तुम्ही कोल्हापुरात जा, पुण्यामध्ये जा, सातारा जा, सांगली जा, सोलापूर जा, मुंबईला जा, न्यूयॉर्कमध्ये जा, जगाच्या पाठीवर चंद्रावर सापडलं तर चंद्रावर जा, मंगळावर जर पाणी सापडलं तर मंगळावर जा. आपली जी सूर्यमालिका आहे त्या सूर्यमालिकेच्या पलीकडे जरी पाणी सापडलं तरी जगाच्या पाठीवर कुठलं जरी पाणी सापडलं तरी ते H2O असतं, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. आपल्याला सर्वांना न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहिती आहे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे की जो आपल्याला रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सातत्याने त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची तो सुद्धा आपल्याला लागू पडतो. तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं जरी गेलात तर ते सगळीकडे सारखं. मी कोल्हापूरचा आहे, माझी ओळख करून दिली मी कोल्हापूरचा. पण ज्यावेळेला आपण सामाजिक शास्त्रामध्ये बोलतो त्यावेळेला आपण असं बोलतो माझ्याबद्दल माझे मित्र बोलताना मी काही गडबड्यापणा केला त्याला काही कोणाची कोणी काढली तर माझ्याकडे बोट करून म्हणतात ह्याच्या नादी लागलं का बरं काही कोल्हापूरचं पाणी. असंच आपण सातारचं पाणी म्हणतो, सांगलीचं पाणी म्हणतो, सोलापूरचं पाणी म्हणतो, पुण्याचं पाणी म्हणतो, मुंबईचं पाणी म्हणतो, दिल्लीचं पाणी म्हणतो. आणि असंच आपण शिंदे साहेबांकडे बोट करून म्हणतो इथं बारामतीचं पाणी याचा अर्थ कोल्हापूरचं पाणी याचा अर्थ की त्या गावच्या लोकांचा स्वभाव साधारणतः तसा सगळ्याच माणसांचा स्वभाव तसा नसतो. माझा मुद्दा असा आहे की मनोविज्ञान असं सांगतं की साधारणतः वय वर्ष 28 पर्यंत अनेक लोकांच्या हातातून अपघात होतात आणि वयाच्या 28 वर्षानंतर मात्र लोकांच्या हातून अपघात होत नाही. मी सर वयाच्या 32व्या वर्षापासून 4 व्हीलर चालवायला लागलो. त्याच्या आधी मोटरसायकल चालवतो, इयत्ता 5वी मोटरसायकल चालवतो. तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जाहीर सांगा की मी आता अजून एकदाही अपघात झालेला पण मी कुणाला जाऊन भडकलो नाही. हे जे काही रस्ते सुरक्षेचे जे काही नियम आहेत ते नियम जर आपण काळजीपूर्वक बघितले जसं आपल्याला पुस्तक वाचता येतात तसं आपल्याला माणसं वाचता आली पाहिजे. आणि जसं आपल्याला माणसं वाचता येतात तसं समाजाच्या लोकांना रस्ता सुरक्षाबद्दल रस्त्यावरची जी काही चिन्ह लावलेली असतात ती चिन्ह काळजीपूर्वक लोकांना वाचता आली पाहिजे. आणि आपलं PWD किंवा आपला जो बांधकाम विभाग आहे केंद्राचा जो काही रस्ता निर्माण करणारा जो काही विभाग आहे तो विभाग अलीकडच्या कालखंडामध्ये तुमची खूप चांगल्या प्रकारची काळजी घेतो. रस्त्यावर जे काही पांढरे पट्टे, पिवळे पट्टे, लाल पट्टे किंवा आणखी पट्टे मारलेले असतात या पट्ट्यांची जर काळजी ते पट्टे जर लोकांना ड्रायव्हर लोकांना काळजी वाचता आले तर मित्रांनी रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अपघात होणार नाही. मग नवले पुलावर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही. तो जो तीव्र उतार आहे त्या तीव्र उताराला एखाद्या ड्रायव्हरचा किती अपघात का होतो आणि तो 50-50 गाड्यांना का घेऊन जातो. नंतर 12-14 महिन्यांनी किंवा 1.5-2 वर्षांनी एखाद्या ड्रायव्हर कडून कशा प्रकारचा अपघात होतो. ज्यावेळेला ड्रायव्हरचा अपघात होतो त्यावेळेला तिथून येणारी एसटी बस त्या एसटी बसचं मी निरीक्षण करतो. मग एसटी बसचा अशा प्रकारचा अपघात होत नाही. त्याचं कारण असं एसटीनं ड्रायव्हर लोकांना कशा प्रकारचं ट्रेनिंग दिली, अशा प्रकारचं मेंटल प्रिपरेशन केलं, अशा प्रकारच्या सर्व सूचना असतात. मी मगाशी मला साहेबांनी नाव विसरलं सावंत साहेबांनी मला रिसीव्ह केलं. त्यांच्याशी मी गप्पा मारत होतो आणि मी त्यांच्याकडे मी विचारपूस करतो. त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातली आमची जी एसटी ते एसटीला आम्ही 60 लाख विभाग आहे. थोडंसं वय झालं की एसटी ते एसटीला आम्ही 70 लाख करतो.
लांबच्या पल्ल्याला जाणारी जी एसटी बस आहे, त्या एसटी बस आम्ही 80 दराने दिली. आता ज्यावेळेला अपघाताचं प्रचंड मोठं प्रमाण वाढलंय, मी साधारणतः 1991-92 प्रवास करत होतो, जो मध्ये शिबिर होता. त्यावेळेला एखादा कुठं आमच्या एसटीला ओव्हरटेक करून जायचं, त्यावेळेला एखादी लक्झरी बस आमच्या एसटी बसला ओव्हरटेक करून जायची. मला आवडायचं नाही की आमची एसटी का पळत नाही, बरं का. पण तोपर्यंत माहीत झाले असायचं, कारण मी तोपर्यंत फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत होतो. जीवन व्यवहार समजलेला होता, सुरक्षा काय ती नेमकी आहे हे सगळं व्यवस्थित समजलेलं होतं. आणि ते समजत असताना असं लक्षात आलं होतं की एसटीला लॉक केलेलं असतं. त्यावेळेला एसटी मंडळाचा राग यायचा, बरं का. त्यावेळेला विद्यार्थी होतो, लहान होतो, वयाने थोडासा लहान होता. जरी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असतो, माझी पदवी मी प्राप्त केलेली असली तरी अजून तसा वयाने लहान होतो, जीवनाचा अर्थ तसा कळलेला नव्हता. पण नंतरच्या कालखंडात ज्यावेळेला घराचे काही अपघात बघितले, इतरांचे काही अपघात बघितले, जवळच्या लोकांचे अपघात बघितले, अपघातात जयबंदी झालेले लोक बघितले, अपघातात मृत्युमुखी झालेले लोक बघितले, त्यावेळेला एसटी त्यांची एसटी स्पीड लॉक करते, त्याच्या पाठीमागचं अखिल मानवजातीच्या कल्याणाचं तत्वज्ञान काय, ते तत्वज्ञान त्या कालखंडात माझ्या लक्षात आलं. त्यामुळं माझा मुद्दा असा होता की एसटीच्या कर्मचाऱ्यांना, एसटीच्या अधिकाऱ्यांना, एसटीच्या ड्रायव्हर कंडक्टरला रस्ता सुरक्षेबद्दल कोणत्याही प्रकारचं प्रबोधन करण्याची अजिबात आवश्यकता नाही. म्हणून मी थोडंसं बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलतो. तुमच्या एसटीच्या ड्रायव्हर लोकांना किंवा तुमच्या एसटी मधून प्रवास करणाऱ्या सगळ्या लोकांना रस्त्यावरच्या सगळ्या मार्किंगचे अर्थ कदाचित माहीत असते. डाव्या बाजूला जी अखंड पांढरी रेषा असते, ती अखंड पांढरी रेषा त्याचा अर्थ नेमका काय? कधी कधी अखंड पांढरी रेषा असते, त्या अखंड पांढरी रेषेच्या पलीकडे अजून एखादी पिवळी रेषा असते. त्या पिवळ्या रेषेचा अर्थ काय? गेल्या काही वर्षांपासून म्हणजे आता आपल्या बारामती जेजुरी रस्ता चांगला झाला, त्याच्या आधीचा जो काही रस्ता होता तो रस्ता त्याच्यामध्ये फक्त मध्ये मार्किंग होतं. रस्त्याचं डिवाइड करणारं ते मार्किंग होतं. ते मार्किंग करताना वळणावर एक अखंड रेषा असायची. मी बऱ्याच वेळेला माझ्या कारमधून तुमच्या एसटी बसमधून प्रवास करत असताना तरुण मुला मुलींचं मी ऑब्झर्वेशन करतो. विशेषतः एसटी मधून प्रवास करत असताना, आता शिवाईमध्ये मी जाऊन आलो सर, पुढे बस नाही, पुढे सीट नाही, पण त्याच्या आधीचे जे तुमच्या एसटी बसेस आहेत, पुढच्या दरवाजाच्या एसटी बसेस, पाठीमागच्या दरवाजाच्या एसटी बसून माझा प्रवास झालेला आहे. पुढच्या दरवाजाचा एसटी आल्यानंतर, तुमची एसटी आल्यानंतर ड्रायव्हरच्या शेजारी सीट आलेला आहे. मी बऱ्याच वेळा तुमच्या कंडक्टरला विनंती केली की मला इथं बसून प्रवास करा. दोन गोष्टी, मला ड्रायव्हिंग करायचं असतं, त्यामुळे तुमचा ड्रायव्हर कसं ड्रायव्हिंग करतो मला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि पुढं बसून पुढचं ड्रायव्हरला कसं जग दिसतं ते जग मला उघड्या डोळ्याने, संवेदनशीलतेनं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जागरूकपणानं ते सगळं मला ते बघायचं असतं. मी निरीक्षण करतो, मी ऑब्झर्वेशन करतो. ते ऑब्झर्वेशन करत असताना अनेक तरुण मुलं मुली तो जो टर्न लाभ जी अखंड पांढरी रेषा आहे, त्या अखंड पांढऱ्या रेषेच्या पलीकडे ते येतात, पलीकडे येऊन ते पुढे निघून जातात. बिचारे एसटी ड्रायव्हरला ते त्रास देतात, बिचारे त्या ट्रक ड्रायव्हरला ते त्रास देतात, हेवी व्हेकलला ते त्रास देतात. आणि कधी कधी ज्या छोट्या फॅमिली कार्स आहेत त्या फॅमिली कार्सना सुद्धा ते त्रास देतात. काल तर 31 साजरा झालेला आहे, बरोबर आहे. गेली काही वर्ष 31 पासून मी घराच्या बाहेर पडतच नाही. काल रात्री मी काय केलं असेल तर काल रात्री जग सगळं 31 साजरा करत असताना रस्ता सुरक्षा अभियानाचा एक भाग म्हणून मी घरात राहणं पसंत केलं. मी माझं वाचन करणं पसंत केलं, माझं लेखन करणं पसंत केलं. रात्री उशिरा शिंदे साहेबांचा फोन आला, मी थोडंसं गुगलवर गेलो. रस्ता सुरक्षा हा माझा अभ्यासाचा विषय नाही, चिंतनाचा विषय नाही. विशालला मला थोडंसं तिथं लिटरेचर मला उपलब्ध करून दिलं. ते लिटरेचर मी उपलब्ध केलं, ते मी वाचलं, त्याच्याबद्दलचं चिंतन केलं, त्याच्याबद्दलचं मी मनन केलं. आणि मी ठरवलं की माझी जी काही रस्त्यावरची ऑब्झर्वेशन्स आहेत, मी प्रवास करत असतानाची माझी जी काही रस्त्यावरची ऑब्झर्वेशन्स आहेत, मी केलेली ऑब्झर्वेशन्स, मला जे काही आलेली ऑब्झर्वेशन, मला आलेले जे काही अनुभव आहेत ते अनुभव तुमच्यासोबत शेअर करावे. आणि रस्ता सुरक्षाबद्दल आपण एक पालक या नात्याने, घरातले कुटुंबातली मोठी व्यक्ती या नात्याने, कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्याला त्याच्याबद्दल काही काळजी घेता आली तर ती काळजी आपण घ्यावी. एक पालक म्हणून माझी एक तक्रार आहे, सगळ्यांच्या बद्दलची तक्रार आहे, ती पालक म्हणून माझ्याबद्दल पण तक्रार आहे. आपण अलीकडच्या कालखंडामध्ये लहान मुलांना फार बरोबर गाडी शिकवतो की जी चूक मी सुद्धा केली. माझ्या मुलाला, माझी मुलं एका पासून असताना त्यांना त्या कालखंडात सोपी शिकवली. पण एकदा गाडी चालवायला रस्त्यावर कोण ऐकत आपलं तुमचं माझं जे काही बालपण आहे ते 50-55 नंतर
आमच्या कालखंडातले आमचे आई वडील होते ते आई वडील फार कडक होते. वडिलांच्या समोर तर अजिबातच बोलायचं नाही, अशी त्या कालखंडातली पद्धत. आता आई पण बदलली, वडील पण बदलले. आता आपल्याला म्हणजे आमची तर पिढी अशी आहे की आमचं बालपण आई वडिलांना घाबरत गेलं. आता मोठेपण आमची मुलं मोठी झाली, आता नंतर कधीतरी म्हातारपणी येईल, बहुतेक मुलांना घाबरत घाबरत आमचं म्हातारपण आहे. अशी एक काहीतरी पद्धती पिढी आहे. आमच्या बालपणी आम्ही जरी मोटरसायकल शिकलो असलो तरी आई वडिलांचा धाक इतका प्रचंड होता की जोपर्यंत तू ड्रायव्हिंग लायसन्स काढत नाही तोपर्यंत तुझ्या हातात कधी मोटरसायकल मिळणार नाही. आमचे वडील आई वडील शिक्षक होते, आई वडील दोघे पण वारकरी होते आणि वारकरी संप्रदायातली माणसं आणि शिक्षकी पेशातली माणसं किंवा कुठलीही माणसं त्यांनी जर काही तत्व पकडली तर त्या तत्वांची ती बांधिलकी मानली असते. आमच्या आई वडिलांनी ते केलं. मला कधीही ड्रायव्हिंग लायसन्स काढेपर्यंत मला माझ्या हातामध्ये स्वातंत्र्यसुद्धा मोटरसायकल दिली नाही. पण गेली काही वर्ष मी बारामतीमध्ये, पुण्यामध्ये, मी कोल्हापूरला गेल्यानंतर, आमच्या राधानगरीला गेल्यानंतर आणि मी कोल्हापूर जिल्ह्यातील छोटंसं खेडेगाव आरळे नावाचं आमचं छोटंसं खेडेगाव, त्या खेडेगावात गेल्यानंतर मी रस्त्यावरच्या मुलांचं मुलींचं ऑब्झर्वेशन करतो. वय वर्ष 18 पेक्षा कमी असणाऱ्या अनेक मुलांकडे आता माझ्या मुलांना मी स्कूटी दिली होती. आत्ताची मोठी असते, ज्युपिटर असते आणि ती काही नव्या ज्या गाड्या आलेल्या असतात त्या गाड्या त्यांच्याकडे असतात. मी त्यांची सीसीची चौकशी करून प्रत्येकाची ताकद आहे 125 दृष्टाने आपण 125 सीसीची गाडी 17-18 वर्षाच्या पोराच्या खालच्या त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्या वय लहान असणाऱ्या त्या पोराच्या हातामध्ये येतो. ते मशीन आहे, त्याच्या हातात मूठ आहे. ती मूठ किती कळायची त्या मशीनला कळत नाही, ते त्याचा वेळ त्या पोराच्या हातात आहे आणि ते पोरग इतकं गरीब सुद्धा ते साधारणतः 70-80 मेगाने. आमच्या लोकांकडे नाही की गरीब आपण 20 किंवा 30 मोठ्या माणसाला सुद्धा कळत, ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांच्याकडे त्याला सुद्धा कळत. शेवटी त्या कातळच्या बोगद्यापासून नवले ब्रिजपर्यंत किंवा मुंबई चौकापर्यंत 2 वेळा फार मोठा अपघात झाल्यानंतर हायवे अथॉरिटीला निर्णय घ्यावा लागला की तिथं तुम्ही 30 स्पीड द्या. हायवेवर 30 स्पीड देणं तो हायवेचा हक्क आहे. पण आपल्या हायवे अथॉरिटीला अशा प्रकारचा तो सल्ला द्यावा लागला, अशा प्रकारचा तो निर्णय घ्यावा लागला की आपल्याला तिथे 30 गाडी चालवावी. मी आता आज तुमच्याकडे येताना काळजीपूर्वक आपल्या बारामती रिपोर्ट निरीक्षण केलं. इथं सुद्धा 30चं बंधन दिलेलं आहे, 30चा अंक लावलेला आहे की या रस्त्यावर सुद्धा 30 तुम्ही गाड्या चालवा. पण लहान मुलं, तरुण मुलं मुली इतक्या जोरात गाड्या चालवतात, इतक्या जोरात त्या गाड्या पळवतात की त्या तरुणाईला त्यांच्या मानसिकतेला त्यांच्या स्वतःच्या जीवाचं भान नसतं आणि रस्त्यावरनं जे लोक इतर लोक जात आहेत, ज्या गाड्या जात आहेत, जे पादचारी जात आहेत, ते पादचारी जे जात आहेत त्याला त्यांचं कोणत्याही प्रकारचं भान नसतं. त्यामुळे रस्ता सुरक्षा माध्यमातून या निमित्तानं या प्लॅटफॉर्मवरनं एसटी वाहनाच्या प्लॅटफॉर्मवरनं मी महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि जगभरातल्या सगळ्या पालकांना आवाहन करतो की त्यांच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, त्यांचं वय 18 नसेल, त्या मुलांचं वय 21 नसेल आणि त्यांना फोर व्हीलर चालवण्याची जर जाण नसेल, समज नसेल, मुलं तुमच्या ऐकत नसतील तर इतरांची काळजी घेण्यासाठी, इतरांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी, इतरांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी, इतरांच्या वित्ताची काळजी घेण्यासाठी आपण त्यांच्या हातामध्ये गाडी देऊ नये असं मला स्वतःला वाटतं. सर, आरटीओचे नियम तर लोकांना अजिबातच माहित नाही. रस्त्यावरचे जे साईन्स असतात ते ज्या साईन्स असतात त्या साईन्स अजिबातच माहित नसतात. माझ्यासोबत दिनेश गडकरीला गाडी चालवतो. मी अलीकडच्या कालखंडामध्ये माझी डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं मी गाडी चालवत नाही. दिनेश गडकरीला गाडी चालवतो, विकास चालवतो, विक्रम चालवतो, माझा मुलगा चालवतो, माझी मुलगी चालवते, माझी पत्नी चालवते. हे सगळे जर गाडी चालवत असताना मी कधीतरी त्याला विचारतो, रस्त्यावर आता ही जी साईन आहे त्या साईनचा तुम्ही अर्थ सांगा. लोकांना असं काही होत नाही त्याचा अर्थ सांगता येत नाही, असं जे असतं त्याचा अर्थ सांगता येत नाही, असं जे काही असतं जो साईन बोर्ड असतो त्या साईन बोर्डचा अर्थ सांगता येत नाही. बऱ्याच वेळा माझ्यासोबत ती ड्रायव्हिंग करणारी मुलं माझी पत्नी स्पीड ब्रेकरवर गाडी जोरात आदळतात. मी त्यांना विचारतो की गाडी का आदळली, तर ते सांगतात स्पीड ब्रेकर दिसला नाही. माझी नजर थोडीशी आहे, त्यांना मी असं सांगतो की रस्त्याच्या डाव्या बाजूला स्पीड ब्रेकरच्या खूप आधी पुढे स्पीड ब्रेकर आहे अशा प्रकारचा बोर्ड लावलेला होता. तो बोर्ड तुम्हाला का बरं दिसला नाही? त्यामुळे माझ्या असं लक्षात येतं की नुसते डोळे चांगले असून उपयोगाची नाही, तर त्याच्यामध्ये डोळसता असली पाहिजे. डोळसता असली पाहिजे. ती डोळसता
त्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आपण घेतली पाहिजे. कदाचित माझ्या हातात घड्याळ नाही, माझ्या हातात मोबाईल पण नाही, किती वेळ बोलतोय माझ्या काही लक्षात येत नाही. तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स देताय, खूप चांगलं ऐकताय, श्रोते खूप चांगलं ऐकताय. म्हणून श्रोत्यांच्या सहनशक्तीचा मी अर्थ बघणार नाही. विद्यार्थी असते तर कधीच त्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या. त्या टाळ्याचा अर्थ आम्हाला कळतो. तुमच्या सुसंस्कृतपणाचा सुसंस्कृतपणाची मी जाण राखतो. तुमच्याबद्दलची मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बारामती तालुक्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि जगभरातल्या सगळ्या लोकांनी रस्ता सुरक्षेबद्दलची आपण काळजी घ्यावी अशा प्रकारचं मी आवाहन करतो. जाता एक निरीक्षण सांगतो. मध्यंतरी जून मध्ये इंडिगोच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यानंतर टीव्हीवर अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. त्या सगळ्या गोष्टी चर्चा मी जाणून करतो, ऐकत होतो. एका व्यक्तीनं, त्या क्षेत्राच्या एका व्यक्तीनं एक ऑब्झर्वेशन असं मांडलं. त्याने असं सांगितलं की सगळ्यात सुरक्षित प्रवास कोणता असेल तर तो जलप्रवास. जलप्रवासामध्ये अपघात असे होत नाही. झाले तर किरकोळ अपघात होतात, तिथं वित्तहानी कमी होते आणि जीवितहानी कमी होते. त्याच्या पाठोपाठ जो क्रम लागतो तो क्रम लागतो विमान प्रवास. विमान प्रवासामध्ये सुद्धा जीवितहानी कमी होते, वित्तहानी कमी होते. आणि ती जी तज्ञ व्यक्ती होती, टीव्हीवर पॅनेलवरती जी बोलत होती, त्या व्यक्तीचा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास होता. ती मांडणी अशी करत होती. मांडणी करत असताना त्या व्यक्तीने असं सांगितलं की आपण रस्ते अपघाताचा कधी गांभीर्याने विचार केला. रस्ते अपघातामध्ये जायबंदी होणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. ती आकडेवारी प्रचंड मोठी आहे आणि त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. माझा मुद्दा असा की त्याच्यामध्ये जीविताची तर हानी होते, पण त्याच्यापेक्षा वित्ताची सुद्धा हानी होते. जे आपण आपल्या घरामध्ये जर एखादी टाईट बदलायची असेल, सार्वजनिक मालमत्तेचं आपण किती मोठं नुकसान करतो. आता ज्यावेळेला शिंदे साहेब मला सगळं फिरवून दाखवत होते, तुमचं एसटी स्टँड फिरवून दाखवत होते, त्यावेळेला एके ठिकाणी मी बोर्ड वाचला. त्या बोर्डवर असं लिहिलं होतं की सार्वजनिक मालमत्तेचं फार चांगल्या प्रकारे रक्षण करा, जाणीवपूर्वक रक्षण करा, असं तिथं ते लिहिलं होतं. आपण ते रक्षण करतच नाही, कधीच ते आपण रक्षण करत नाही. तर जीविताची हानी तर नाही झाली पाहिजे, वित्ताची हानी नाही झाली पाहिजे. आमच्या घरात एक टायर बदलायची असेल तरी आपल्याला फार वेळ विचार करावा. माझ्याकडे जेव्हा फोर व्हीलर आहे, माझ्याकडे टू व्हीलर आहे. सर्व्हिसिंगला गेल्यानंतर माझ्या गॅरेजच्या तो जो मिस्त्री आहे, त्या तो जो फिटर आहे, त्या फिटरनं मला जर काही बघायला सांगितलं तर मला आतून खूप त्रास होतो. गाडी का बदलावा? आणि मग मी त्याला विचारतो, माझ्या गाडीचा ब्रेक लायनर का बरं लवकरच बदलावा लागला? मग तो सांगतो की तुम्ही क्लच बंद असताना तुम्ही ब्रेक बदलावा. चूक तुमची आहे, त्या ब्रेक लायनरची चूक नाही, तुमच्या गाडीच्या मॅन्युफॅक्चररची चूक नाही, चूक तुमची आहे. तुम्ही सजगपणाने तुमची गाडी चालवा. तर फिटरकडून आपण काही गोष्टी व्यवस्थितरित्या शिकून घेतल्या पाहिजे. तर तो जो सर्वे आहे, त्या सर्वेमध्ये असं सांगितलं होतं की रस्त्यावरच्या अपघातामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक जायबंदी होतात, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतात आणि त्याच्यामध्ये वयवर्ष 18, वयवर्ष 28 आणि विशेषतः वयवर्ष 35 याच्या आतले जे कोणी लोक आहेत त्या लोकांचं जास्त आहे. याचा अर्थ की आपल्या देशाची तरुणाई फार मोठ्या संख्येने जायबंदी होते, शारीरिक दृष्ट्या ती जायबंदी होते. नंतरच्या कालखंडामध्ये कदाचित नजर चुकीनं ती मृत्युमुखी पडते आणि नंतरच्या कालखंडाचा त्यांचं जे काही या जीवनाचा जो काही त्यांचा सुंदर प्रवास आहे, त्या सुंदर प्रवासाला ही सगळी मंडळी विमुख झालेली आपल्याला दिसून येतात. मी तुमच्या सगळ्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. मी एसटी महामंडळाच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. प्रवाशांच्या सेवेसाठी 1 जून 1948 रोजी जी एसटी इथं सुरू झाली, त्या एसटी बद्दलची मी कृतज्ञता व्यक्त करतो. आता मला सर मला सगळं घेऊन दाखवत असताना एका मॅडमची त्यांनी भेट घालून दिली. त्यांनी असं सांगितलं की शाळेच्या मुलामुलींना जे काही पास दिले जातात त्या पासांचं काम या मॅडम करतात. मी मला पहिल्यांदा असं समजलं की मुलींना, जे बातमी वाचली होती पण माझ्या विस्मरणामध्ये ते गेलं होतं, सगळ्या मुलींना आपली एसटी मोफत एसटीचा पास देते. मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात काय केली होती, तो धागा पकडून मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात केली होती. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे काम केलं होतं ते काम एसटी मुलींना मोफत पास देऊन ती करते आहे. अशा प्रकारचं ते वर्तुळ पूर्ण होत आहे. आपल्या या महाराष्ट्राला फार विजनरी नेतृत्व मिळालं. यशवंतराव चव्हाणांनी त्याची सुरुवात केली. आपण आपल्या प्रवासाच्या प्रयत्न आपण ते घेतो आणि फार चांगल्या प्रकारचं या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. या जगाला, या भारताला राज्य कसं चालवायचं त्याचा फार चांगल्या प्रकारचा आराखडा
आपल्या राज्याला तो बांधून दिलाय. त्यामुळं तुमची एसटी फार चांगल्या प्रकारची सामाजिक बांधिलकी बांधते. 75% लोकांना मोफत प्रवास आहे, ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आहे. आमच्या विद्यार्थी दिशेमध्ये आम्हाला सवलतीची पास दिलेली आहे. किंबहुना मी ज्यावेळेला हॉस्टेलमध्ये राहत होतो त्यावेळेला दिवाळीच्या सुट्टीला घरी जात असताना, मे महिन्याच्या सुट्टीला घरी जात असताना सवलतीचं तिकीट सुद्धा आम्हाला दिलेलं आहे. हे सगळं एसटी आम्हाला दिलं, त्यामुळं आम्हाला तिथपर्यंत येता आलं. आमचा प्रवास सुंदर झाला. सुंदर आहे. तर आमचा जो काही प्रवास सुंदर झाला त्या सुंदर प्रवासामध्ये एसटीच्या रस्ता सुरक्षेचं फार चांगल्या प्रकारचे योगदान आहे. त्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. या व्याख्यानाची सुरुवात माझ्या व्याख्यानाने केली. आज 1 जानेवारी आहे. नव्या वर्षाची एसटीनं मला फार चांगल्या प्रकारची भेट दिली. त्याबद्दल संयोजकांचे तुमच्याबद्दल सगळ्यांच्या धन्यवाद सर. आपल्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणाने आपण आपल्याला आमच्या सगळ्या लोकांना मार्गदर्शन प्रबोधन केलं आणि स्वतः भाषेत केलं. धन्यवाद. त्याचप्रमाणे सर आलेल्या एक सरांनी त्यांची आठवण सांगितली 25-30 वर्षापूर्वी. तर आपल्याला सगळ्याला अभिमान वाटला त्या गोष्टीचा. अशोक मोरे नावाचा आपला चालक होता. ते सांगायचं नाही. सव्वासाच्या नाव स्टॉपला तो फिक्स करत होता. सव्वासाची नाव स्टॉप आणि त्या गाडीने आणि त्या गाडीने सर मी प्रवास करत होतो. तो अशोक मोरे नावाचा आपला चालक तो ठराविक वेळेला आणि ठराविक ठिकाणी वॉशरूमसाठी ती गाडी न सांगतो उभं करायची. आणि सरांनी विचारले की तुम्हाला हे कसं काय शक्य समजतो की आम्हाला वॉशरूम लागली आणि निर्जन ठिकाणी थांबवावं. निर्जन ठिकाणी गाडी थांबवावं. जुनी गोष्ट आहे बरं का. जेजुरीच्या पुढे गेल्यानंतर गाडी थांबत होती. आता जेजुरीच्या पुढे गाडी थांबवता येणं शक्य नाही. आता सगळीकडे दोन्ही बाजूला रस्ते झाले. अशोक मोरेने सरांना काय उत्तर दिलं? सर 6ची गाडी पकडण्यासाठी 4:30ला आपल्या लोकांना सगळ्यांना प्रवासाला उठावं लागतं. त्यानंतर माणूस चहा घेतो आणि ताबडतोब एसटीला जाण्यासाठी इच्छा असेल तरी गाडी निघाली जमत नाही, बरोबर मिळत नाही, धावपळीत पण बसतो आणि नंतर त्याला ते जाणं होतं आणि नंतर या वेळेला ते म्हणजे सरांची कृतज्ञता त्यांनी इतक्या वर्षाचा पण ठेवली की आपल्या एका चालकाने आपल्या प्रवाशांची घेतलेली काळजी ती वाकारण्याची होती आणि एका प्रवाशांनी आपल्या चालकाचं त्याच्याबद्दल करणारी कृतज्ञता घेतलेली काळजी दोन्ही गोष्टी फार दुर्मिळ आहेत. म्हणून हे सांगता करताना या गोड आणि अविस्मरणीय घटनेचा आपण सगळ्यांनी आपल्या काम करत असताना कुठलंही काम असो चालक किंवा काय ते असं आपलं प्रवासीभिमुख काम करावं की जेणेकरून त्याची नोंद युनिव्हर्सल हे समाज ही काय नाही कुठे घेत असताना त्याचा आपल्याला आनंद मिळत असतो. परत एकदा एक छोटीशी आठवण सांगतो त्यांची सर्व केली पाहिजे. बऱ्याच वेळेला घरातून निघताना उशीर व्हायचा. डिजिटल मोबाईल होते. त्यांचा नंबर माझ्याकडे, आमचा नंबर त्यांच्याकडे. आम्ही बऱ्याच वेळेला अपलोड करायचो विद्यार्थ्यांच्या कामामध्ये. तर नंबर असायचा. मग आम्ही फोन करायचो. निघायला उशीर होता, तिकीट काढून. तर मोरे साहेब त्यांच्या स्वतःच्या खिशातल्या पैशाने तिकीट काढायचे, गाडी गेल्यानंतर तिकीट द्यायचे आणि आम्ही स्वागतला गेल्यानंतर त्यांचे पैसे काय म्हणजे आपल्या सगळ्या समज फेस्टिवलचा बहुमान आहे. चांगल्या कामाची म्हणून किती वर्ष झाली तरी कायम राहिली आणि त्यांचा नंबर असेल तर द्या बरं का. मी त्याला त्यावेळेला फेसबुकवर सोशल मीडिया नव्हता, ते सगळे लेखन करता येईल. सरांना आपण असंच सांगू की आमच्या फेस्टिवलचे एक पुस्तक घ्या. चांगला विषय आहे. मी मगाशी शिंदे साहेबांशी गप्पा मारत होतो. मी एसटी स्टँडवर खूप लवकर आलो बरं का. खूप लवकर आलं. मला खूप कौतुक होतं. हे सगळं काळजीपूर्वक बघायचं होतं. त्याच्या आधी मी जे बघितलं ते कॉमन मॅन म्हणून बघितलं. आज मला स्थानिक प्रमुखांच्या नजरेतून बघायचं होतं. त्यांनी मला काय मी मगाशी त्यांना असं सांगितलं, बारामतीची एसटी किंवा राज्याची एसटी याच्याबद्दल जर तुम्ही काही पुस्तक तयार करणार असाल तर ते पुस्तक तयार करायला मी मदत करेन. ती मदत अशा म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना मी मदत करतो. ती मदत अशी असते, तुम्ही जे काही कच्चं लेखन करता त्या कच्च्या लेखनाचं मी त्याचं प्रमाण लेखन करतो, मी त्याचं विराट चिन्ह, त्याचं संकलन करतो, त्याचं संपादन करतो आणि जर काही ठिकाणी पुनर्लेखन करावं लागलं तर ते पुनर्लेखन सुद्धा करतो. जे रॉ मटेरियल तुमचं असतं त्याचं रूपांतर मी स्वतः करतो.
1 जानेवारी 26ला आपण संकल्प करूया. सरांचे चांगले विचार आपण मांडले. त्याच्यामध्ये आपल्याकडे तरुण मुलं आणखी सगळे होतकर असतील, वैचारिक वर्तन करणारे असतील, की त्यांना एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होत आहे. आणि त्या नवीन व्यासपीठाचा आपण सगळ्यांनी नवीन संकल्प करूया. आज आपण जी सरांनी विचार मांडला की कसा परिस्थिती आपण बरोबर प्रयत्न करूया. आणि परत एकदा महापुरुषांचे विचार स्वतःच्या जीवनामध्ये जगणारा एक साधा अवलिया हे या बारामतीमध्ये आपल्याला एक ज्ञानानुमान मिळालं आहे. त्याचा आभार आपण मानूया. आणि आपल्या आगारावर सर्व व्यवसाय त्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शित करावं. आज आपण 1 जानेवारी 2026 या तंत्रज्ञानाला शुभेच्छा. या आपल्या अभियानाच्या निमित्तानं रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्तानं आपण इथं सगळे जमलेलो आहोत. आणि जसं अभियानाचं सुरुवात चांगली झाली तर सगळं अभियान प्रबोधात्मक आणि त्याचे येणारे परिणाम हे पण चांगले राहतात. तर मला असं वाटतं की आपण आज विचार मित्रांना किंवा प्रबोधात्मक गोष्टीसाठी जे जो बसतो सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने गळकर सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला मग म्हणजे आपलं कौतुक करून चालक वाहकांना मार्गदर्शनाची गरज नाही असं म्हणून सुद्धा आपल्या होत्या काही चुका होतात त्या सरांनी आपल्याला न दुखावता दाखवलेलं आहे. याचं सर खरंच कौतुक असतं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. चुकायला हवीच नाही. परंतु दाखवलेला आहे त्याला पाय बनण्यासाठी आता आपली जबाबदारी एसटीचा ड्रायव्हर अपघातच करत नाही. चुका म्हणून सर मला शब्द चुकला असेल परंतु तुम्ही जे माझं आमच्याबद्दलचं जे ऑब्झर्वेशन आहे तुम्ही अत्यंत सखोल मांडलेलं आहे. अत्यंत सखोल मांडलेलं आहे. आणि याच अभियानासाठी आपल्याला गडकर सरांनी अत्यंत एक मुलाचा वेळ देऊन आणि एक चांगल्या पद्धतीने एक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला डेव्हलप केलेला आहे, विकसित केलेला आहे. त्या दृष्टिकोन धरून आपण या अभियान चालू करतोय. आणि या अभियानांतर्गतच आपल्याला आपल्यासाठी उपलब्ध असणारे आपले बालमोडे सर आणि एटीएस मॅडम शेख मॅडम हे पालक अधिकारी म्हणून आपल्याकडे आहेत. त्यांचंही मी आपण या अभियानाच्या अनुषंगाने स्वागत आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी दिलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे. सर आपल्याला बारामतीचं अपघाताचं वैशिष्ट्य सांगतो की ह्या अपघाताचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तुमचं ऑब्झर्वेशन निरीक्षण उत्तमच आहे. परंतु बाकीच्या आगाच्या तुलनेत जर प्रमाण बघितलं तर आमच्या राजवाडे सर हे स्वतः यंत्रागार करून आम्हाला मार्गदर्शन करतात. तर प्रत्येक बारीक गोष्टीचा वर्षभर त्यांच्या मार्गदर्शन चालू असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या ऑपरेशनचे जे वाहन शाखेचे आमचे अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे चालक वाहक यांत्रिक कर्मचारी अत्यंत कुशलतेने काम करतात. आणि अत्यंत म्हणजे भाग असं 0.20 0.10 दर लाखावर आमचा दर असतो अपघाताचा. तो पुणे जिल्ह्यामध्ये आमचा सगळ्यात कमी आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही असं सगळं टीम म्हणून आश्वासन देतो की ह्या झिरोवरती आम्ही चालू करतो. म्हणजे पुढच्या वर्षीच्या तेव्हा हा दर वर्षापर्यंत झिरो कसं राहील सगळे आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे तसेच आपल्या जी काही सहकारी सगळे आहेत सगळे यांनी सुद्धा वेळोवेळी आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदतच केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी जे बोलता उल्लेख केला की सरांना एटीएस साहेबांना दोघांना मिळून सरांना मंत्र दिलं जायचं होतं. पण काय अपघातामध्ये साहेबांचा सुद्धा वेळ गेला ती टीम पण स्पॉटला होती सरकारच्या म्हणजे आताही मला जो उशीर झाला जे जी कालची जी दुचाकी स्वार होती त्याची सगळी आपल्या खाली येऊन बसली होती. दुर्दैवाने मृत्यू झाला. समोर घडली होती ती दोघे कमी वयाची मुळे दुर्दैवाने झाला आणि सगळे नाते खाली बसले. मला फोन ठेवले सर कार्यक्रम सुरू झाला तुम्ही लवकर या. त्यांना मी सांगितलं तुला वेळ लागतो येतोय म्हणून. चूक आपली नव्हती समोर घेऊन भेटल्यानंतर आपले चालक सुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे अपघात होऊ नये हे लक्ष तर आपण घेतोच आहे. परंतु या पुढे देखील समोरच्या माणसाला कितपत आपण प्रयत्न मानसिकता आहे चालक असं ते म्हणतात आम्हाला ड्रायव्हर आमच्या ताब्यात द्या. त्यांची अशी मानसिकता की ड्रायव्हर आमच्या ताब्यात द्या. मानसिकता काय की खाली बसतो सावंतवरती फटकेचा कार्यक्रम सुरू झाला आणि दोघांनी घातलेले शांत केलं वरती आलो. म्हणजे आपली थोडीफार कशी विचित्र मानसिकता असते समोरच्या वाहन चालकांची किंवा नातेवाईकांची. आपण मोठा होईल तेव्हा तो त्या पद्धतीने काळजी घ्यायचा प्रयत्न करतो. ते
तर अजूनही तुम्ही अशा पद्धतीने काळजी घेत राहा. यांत्रिक टीमला माझं आव्हान आहे की त्यांनी प्रत्येक गाडी तपासताना प्रत्येक चालकाने दिलेले जे काही आपले रिपोर्ट्स असतील ते तुम्ही काम करतातच, परंतु आणखी ज्या पद्धतीने जे वारंवार येणारे रिपोर्ट्स असतील त्यावर लक्ष देऊन त्यावर भर देऊन जे काही सामानाच्या अडचणी असतील किंवा कसल्या अडचणी असतील त्या थेट मला साहेबांना जर सांगितलं वारंवार आपण त्या पद्धतीने दुरुस्ती करून घेता येईल आणि आपली गाडी आणखी सक्षमपणे कशी रस्त्यावर जाईल आणि ती आणखी सक्षमपणे कशी लोकांना सेवा देते, प्रवाशांना कशी सेवा देता येईल त्याबद्दल आपण प्रयत्न करूया. यासाठी सगळ्यांचं योगदान टीमवर्क गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांचे इथे उपस्थित राहून सर्वांनी एवढं सगळं त्याने मार्गदर्शन घेतलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजचा हा रस्ता सुरक्षा अभियानाचा जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या कार्यक्रमाचा इथं छोटासा प्रोग्राम महिनाभर आपल्याला हे वेगवेगळे प्रोग्राम राबवत अभियान पूर्ण करायचे आणि हे फक्त महिनाभरच ठेवायचं नाही, ते पूर्ण वर्षभर जो आपण यातून शिकवण घेणार आहोत ते पूर्ण वर्षभर पूर्ण आयुष्यभर कशी आपल्यासोबत राहील ती शिकवणी घेऊन आपण पूर्ण सर्व्हिस द्यायची एवढेच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांनी आणि आता अशा चतुर्थीने आपल्याला परत जाऊन इथं घेतलेलं मार्गदर्शन घेऊन काम करत राहायचे. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. या आता जे अपघाताचा एक विषय झाला ना सर, मी काल पॅकेट लोक दवाखान्यात आपल्या सिलेक्शन तर लकडे आयोग होते तर अक्षरशः दोन्ही पाय त्यांचे भोगा झाला होता आणि त्यांचे जे मुकदम होते मुकदमांशी चर्चा केली. खूप वाटत नव्हतं जण चेकर आहे परिस्थिती असेल आज चर्चेतच झालं जे जण चेकर आहे तर बाहेर उचलून आणलं आणि आम्ही मुकादमाशी बोललो. मुकादमा आम्हाला सांगत होता की बाबा तुम्ही जे म्हणता ना 28-29 पोर करून पोर जीव वगैरे घातले आणि त्यांचा मुकादमा त्यांना सांगितलं लय प्याला तिथून पाडत बाहेर घातली अर्धाच किलोमीटर काढणारे गरीबाचे घरचे आणि अर्धा किलोमीटर मुकदम म्हणतोय ते मुखारमच ऐकलं नाही तिथं उभं राहतंय बोलताय गाडीला तिथून आपली मुलं बसली आणि ते अर्धा किलोमीटर फक्त खालच्या रस्त्यावर उभं राहिली ना आपल्या गाडीला असेल ड्रायव्हरचं काहीच होत नाही. तुम्ही जे सांगितलं ते होत नाही तरुण थोडंसं 100% लावलं आज काय म्हणतात की आम्हाला लोक मी सांगितलं की त्यांना उभं राहत आहे आपल्या आपण सांगायचं मुद्दा आपल्या सावध काम पूर्ण असं म्हणायचं.